निरोगी राहण्यासाठी 27 नियम. बघा यामुळे शरीरात काय काय घडते. नंबर 1. पाणी नेहमी खाली बसून घोट पिणे. नंबर 2. प्रवासात पाय जवळ घेऊनच पाणी पिणे. नंबर 3. जेवण नेहमी मांडी घालूनच करा. नंबर 4. उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते. नंबर 5. सकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं वज्रासनात बसा. नंबर 6. दुपारच्या जेवणानंतर 20 मिनिट वामकुक्षी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नंबर 7. सायंकाळचे जेवण 5 ते 7 या वेळेस झाले पाहिजे, कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होत जाते. नंबर 8. संध्याकाळी जेवल्यानंतर 5 ते 10 मिनिट वज्रासनात बसावे व 20 मिनिट शतपावली करावी. नंबर 9. सकाळी फळांचा रस घेणे उत्तम. दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध चालते. नंबर 10. शिंक, जांभई, आळस, झोप, लघवी, संडास, तहान, भूक हे यांचा वेग कधी आवरू नये. नंबर 11. वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात. नंबर 12. वेग कोणकोणते असतात? शिंक, जांभई, आळस, झोप, लघवी, संडास, तहान, भूक, अपानवायू, उलटी, रडणे, शुक्रवेग हे सर्व वेग आहेत. नंबर 13. झोपताना ब्रह्मचारी मुली यांचे डोके पूर्वेकडेच असावे. गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे. नंबर 14. जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. नंबर 15. घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते. नंबर 16. अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे. नंबर 17. लघवी नेहमी खाली बसूनच करावी. व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून करावी. नंबर 18. लघवीला जाताना पाणी पिऊन जावे. आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, तसेच जेवू नये. नंबर 19. शौचाला जाताना पाणी पिऊन जावे, पण आल्यानंतर कमीत कमी 15 मिनिट पाणी पिऊ नये, तसेच जेवू नये. नंबर 20. जेवताना नाकपुडीचा उजवा सर चालू असावा. नंबर 21. पाणी पिताना किंवा रस पिताना डावा स्वर चालू असावा. नंबर 22. झोपेतून उठताना डाव्या अंगाकडून उठावे. नंबर 23. रात्री झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे. नंबर 24. थकवा आल्यास शवासनात झोपावे. नंबर 25. हाय बीपी वाल्यांनी उजव्या कुशीवर झोपावे. नंबर 26. ज्या अन्नाला शिजवताना सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही ते अन्न म्हणजे अन्न नसून विष आहे. नंबर 27. अन्न शिजवल्यानंतर 48 मिनिटात त्याचे सेवन केले पाहिजे. नंबर 28. पीठ 15 दिवसानंतरचे उपयोगाचे नाही. मित्रांनो, हे 28 नियम तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.